अध्यात्म विश्वातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, कडक तपश्चर्येचे प्रतीक आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य श्री राऊळ महाराज यांनी 31 जानेवारी 1985 रोजी मुंबई येथे आपला नश्वर देह त्यागून, ज्यांच्या वाणीत वैखरीचा निवास होता आणि ज्यांनी एका छोट्या खोलीलाच हिमालयाचे तपोवन बनवले, अशा या सिद्ध पुरुषाच्या लीला अगाध आहेत. केवळ 3री पर्यंत शालेय शिक्षण झाले असूनही महाराजांकडे ज्ञानाचा अथांग साठा होता. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचे अभंग त्यांना मुखोद्गत होते. लहानपणापासूनच भजनात दंग राहणाऱ्या महाराजांनी संसार आणि नोकरी सांभाळूनही कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहून परमार्थाचा ध्यास घेतला. महाराजांच्या साधनेचा काळ थक्क करणारा आहे. 1945 ते 1972 अशी तब्बल 27 वर्ष त्यांनी पिंगुळी येथील एका छोट्या खोलीत स्वतःला कोंडून घेऊन कठोर ध्यान साधना केली. या काळात त्यांनी अन्नपाण्याचाही त्याग केला होता. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील तेज कधीच कमी झाले नाही. सत्य आणि नामस्मरण हाच मानवी उद्धाराचा मार्ग असल्याचे त्यांनी जगाला शिकवले. आपल्या देहाचा त्याग करण्यापूर्वी महाराजांनी गाणगापूर आणि पंढरपूरचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. दत्तगुरूंचे आणि विठुरायाचे दर्शन घेऊन ते मुंबईत दाखल झाले. महाराजांचे पुतणे आणि आध्यात्मिक वारसदार पूज्य श्री समर्थ अण्णा महाराज यांनी तब्बल 58 वर्ष अखंड गुरुसेवा केली. पिंगुळीत आल्यानंतर महाराजांनी कधीही रिकाम्या हाताने पाठवले नाही. त्यांच्या इडापिडा दूर करूनच ते गेले. याचा प्रत्यय येथे नतमस्तक होणारा प्रत्येक भाविकाने घेतला आहे. त्यांनी पेट्रोलशिवाय गाडी चालवली. एवढंच नव्हे तर स्वतःच्या आईला तिच्या मृत्यूनंतर 9 तासांनी जिवंत करून तिला रात्रभर ज्ञानेश्वरी ऐकवून मग तिची मोक्षाकडे वाटचाल सुरू करून दिली. हे सर्व करताना चमत्कार करावा अशी त्यांची धारणा नव्हती, तर सामान्य मनुष्य जीव या योगे सन्मार्गी लागावा ही तळमळ त्यामागे असे. संसाराच्या चिखलात राहूनही विरक्तीचा ओघवती प्रवाह वाहणारे राऊळ महाराज त्यांच्या विचारांच्या रूपाने सदैव अमर राहतील.